भागामध्ये पारंपरिक कुठल्या पद्धतीचं पीक होतं याचा पहिला अभ्यास केला पाहिजे. तो करतोय म्हणून मी आता मी बघवलं ते ड्रॅगन फ्रूटचे प्लॉट लावा लागलेत लोक. कशासाठी लावा लागले? आता काल त्या इस्लामपूरला 20 एकर ड्रॅगन फ्रूट लावलाय माणसानं. पाया पडतो बाबा म्हणलं तुझ्या. 50 लाख रुपये लॉस साहेब. अरविंद पाटील 50 लाख रुपये लॉसला माणूस आहे. परवा माझ्या हुडकत मला तिथं गाडी घेऊन मी कशाला आला बाबा तू? ते आणि 2000 रुपये पेट्रोल डिझेल तुझं फुकट. लोकांना काय करायचं हेच कळत नाहीये. आणि पुन्हा आपण तिथंच येतो, जे मन सैरभैर झालंय, विचार जे हल्लेत आपले, विषाचं खाल्ल्यामुळे खाल्ले, मन शांत नाही ना. आपण किती अनैसर्गिक गोष्टी करतो आहोत त्याची कल्पना तरी आहे का आपल्याला? आपली देशी गाय जी आहे ती किती लोकांच्याकडे उरली शिल्लक? पारंपरिक कुठे शिल्लक नाही. का उरली नाही आपल्याकडं? आज देशी गाय असल्याशिवाय शेती होऊच शकत नाही असं माझं म्हणणं आहे. एक देशी गाय प्रत्येकाच्या घरामध्ये हवीच. त्याला 2 कारणं आहेत, एक व्यावहारिक आणि एक आध्यात्मिक. देशी गाय घरात असणं म्हणजे घरात वैभवाचं लक्षण आहे, उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. आज गायीबद्दलची पेटंट जपानने घेतली आणि आम्ही बसलो इथं खयार करत. मी केलेला अप्लाय माझा कॅन्सल झाला. जपानने घेतला अप्लाय. देशी गायचे 4 पेटंट त्यांच्याकडे आहेत. देशी गायचं महत्व आपल्याला कोणी सांगितलंच नाही. स्वित्झर्लंडला मी गेलेलो, 5000 गायींचा गोठा बघितला. आपल्या घरात आपण लेकरांना ज्या पद्धतीनं प्रेमानं वाढवतो तसं गायीनं लाडात ठेवलंय, तिथं प्रेमानं ठेवलंय. आणि आमच्या गायी